परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बामणी मंडळामध्ये असलेल्या कवठा बदनापूर चौधरणी ग्रुप ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक झालेली दरम्यान आज दिनांक 29 एप्रिल रोजी या ठिकाणी झालेल्या मतदानाची निकालाची घोषणा झालेली दरम्यान आपण आताच बघितलं या ठिकाणी भाजप पक्षाचे अनेक नेते मंडळी कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी जल्लोष साजरा करत तहसील परिसरापासून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या निवासापर्यंत आलेले दरम्यान या ठिकाणी थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडून आलेल्या प्रातिनिधिक स्वरूपात यंदावाया साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। रामप्रसादजी बोर्डीकर व आमच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी जनतेतली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ अश्विनी रवी रणबवळे यांना बदनापूर ग्रुप ग्रामपंचायत बदनापूर सौंदर्य व कवठा येथील मतदारांनी 221 मतांनी निवडून दिलेला आहे व सर्व मतदारांचे येणाऱ्या काळामध्ये जे तळागाळातला विकास आहे ते सर्व आदरणीय दिदीच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचे प्रयत्न करेल। बदनापूर सौंदर्य व कवठा येथील मतदारांनी 221 मतांनी निवडून दिलेला आहे व सर्व मतदारांचे आभार। जिंतूर तालुक्यातील बदनापूर येथून थेट जनतेतून एक सरपंच पद निवडून द्यावयाचं होतं तर या ठिकाणी कौसडीमधून एक सदस्य निवडून द्यावयासाठी ही निवडणूक संपन्न झालेली आज 29 तारखेला हाचा निकाल झालेला आहे। अश्विनी रवी रणबवळे यांनी घवघवीत यश संपादित केलेलं आहे। त्यांचा येणाऱ्या काळामध्ये या गावातील तळागाळातील जो विकास राहिलेला तो विकास आम्ही निश्चितच काही दिवसात करणार असल्याची शाश्वती त्यांनी मतदारांना दिलेली आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली।